काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे। आज जे आपण पाहतोय की 11 वर्षापासून भाजप सरकार ज्या पद्धतीने ह्या भारतीय जनतेला आणि ज्या महाराष्ट्रातील जनतेला ट्रीट करत आहे त्याने अगदी तळागाळातला गोरगरीब असेल, शेतकरी वर्ग असेल, हा खूप हवालदिल झालेला आहे आणि तो आता मोडकळीस आलेला आहे। तर आमच्या पक्षाची ध्येयधोरणे ही कधीही सगळ्या सर्वसामान्य जनतेला घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि तीही यापुढेही आम्ही करू। आणि भाजप सरकार ज्या पद्धतीने पिळवणूक करून घेत आहे त्यांच्या विचारधारेला, त्यांच्या म्हणजे जातीय व्यवस्था आणून गटबाजी करणे आणि म्हणजे काय म्हणतात त्याला हुकुमशाही ज्या पद्धतीने राबवत आहे त्याला मोडकळीस काढू आणि ह्या देशाला गांधी विचार असेल किंवा संविधान असेल, लोकशाही असेल हेच तारू शकते। त्यामुळे यापुढे आमचा काँग्रेस पक्ष जनतेसोबतच आहे आणि आम्ही या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडू, त्यांच्या सोबत राहू आणि ह्या पद्धतीने संविधानिक पद्धतीनेच आम्ही जनतेला न्याय देऊ। येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये लढवल्या जातील का? हो, नक्कीच 100% लढवणार आहे। आणि आता पक्ष आमचे पदाधिकारी जे आहे वरून ते ज्या पद्धतीने आदेश देतील, जे कार्यकर्ते ते काम करतायत, जे पदाधिकारी जी वाटून काम करतायत त्यांना नक्कीच पक्षही न्याय देईल आणि पक्षही निवडणुका या 100% लढणार आहेत। त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू झालेली आहे। पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवणार का आघाडीत राहूनच ही निवडणूक लढवल्या जाणार? पक्षाची ताकद ही स्वतःची खूप मोठी आहे, त्यामुळे शक्यतो जिथे जिथे शक्य होणार आहे तिथे स्वबळावरच लढवण्याचा आम्ही विचार करत आहोत आणि लढवणार अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे। जिथे संघटन कमी असेल किंवा काय असेल तिथे प्रॉब्लेम, युती करायची असेल, आघाडी करायची असेल तर ती होईल त्यांच्यासोबत। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो।